लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट. हे बघा बहिणींनो, तुम्हाला जून हप्त्याचे जून महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले. परंतु आता जुलै हप्ता सुरू झाला आजपासून आणि जुलैचे पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यात 3000 रुपये सुरू झाले. सर्वात मोठी खुशखबर, तुमच्या खात्यात जरी जुलैचे 3000 रुपये अजूनपर्यंत आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा. सोबत तुम्हाला बघा, सोबत 4000 रुपये पण मिळत आहे. सर्वात मोठी आनंदाची अपडेट. आता तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला माहिती समजेल, अन्यथा तुम्हाला काहीच समजणार नाही. काही जण पूर्ण व्हिडिओ बघत नाही, त्यामुळे त्यांना माहिती समजत नाही. बहिणींनो, हात जोडून विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला माहिती समजेल. बघा, सर्व सांगतो, सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत सांगतो. जून हप्त्याचे 1500 रुपये मिळाल्यानंतर आज लाडक्या बहिणींना जुलैचे 3000 रुपये येणे सुरू झाले. तुमच्या खात्यात थेट 3000 रुपये, सोबत तुम्हाला 4000 रुपये पण मिळत आहे. चला याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची माहिती काय आहे, आनंदाची बातमी काय आहे, नीटपणे समजून घ्या. हे बघा, तुम्हाला जून हप्त्याचे पैसे मिळाले 5 जुलै रोजी आणि आज तुम्हाला पैसे मिळत आहे जुलैचे डायरेक्ट थेट किती, 3000 रुपये. ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे. आणि तुम्ही म्हणाल आता की सर, लाडकी बहीण योजनेमार्फत तर दर महिन्याला 1500 रुपये येतात, मग तुम्ही 3000 रुपये कसे सांगत आहात? तर बघा, त्याचं उत्तर पण तुम्हाला देतो. सर्व माहिती मिळणार आहे, सोबत 4000 रुपये पण मिळणार आहे. याविषयी सर्व माहिती भेटणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. सर्व माहिती तुमच्यासाठी आहे, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती आहे. हे बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत. तसेच आपण आजच्या महत्त्वाच्या मोठ्या ताज्या बातम्या पण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. हे बघा, ज्या बहिणी अपात्र झाल्या, आता भरपूर बहिणी आता अपात्र झालेल्या आहेत. अपात्र कशामुळे झालेले आहेत त्याचं कारण तुम्हाला माहीत आहे. आता ज्या बहिणी पात्र आहेत, हे बघा, ज्या बहिणी पात्र आहेत अशा बहिणींनाच लाभ मिळणार आहे. ज्या बहिणी अपात्र झाल्या त्यांना आता पैसे मिळणार नाहीत. चला, आता तुमच्या खात्यात जुलैचा हप्ता देखील शासनाने टाकला आणि थेट डायरेक्ट 3000 रुपये तुमच्या खात्यात. बहिणींनो, चला ही माहिती समजून घ्या. तुम्हाला अजूनपर्यंत 3000 रुपये आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा. आज तुमच्या खात्यात हे पैसे कधी जमा होतील, किती वाजता पैसे येतील बघा. चला लाडक्या बहिणींनो, आता व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो. हे बघा, या योजनेत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करून दिले जातात. ही योजना महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून गरजू, गरीब, घटस्फोटित आणि विधवा महिलांना आर्थिक मदत देण्याचे उद्दिष्ट आहे. बरोबर. तर गेल्या काही महिन्यापासून या योजनेत नियमित हप्त्याच्या वितरणात अडचणी आल्या आहेत. तसेच मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये मिळाला, दरम्यान जूनचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आला. बघा, त्यानंतर मात्र अनेक महिलांना जून महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. कोणाकोणाला जूनचे 1500 रुपये आले नाहीत त्यांनी कमेंट करून सांगा. भरपूर लाडक्या बहिणींना जून हप्त्याचा, जून महिन्याचा पैसा जो आहे 1500 रुपये, तो हप्ता आला नाही. त्यामुळे संबंधित महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं आहे. अनेक महिलांना वाटत आहे की त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आले की काय. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे की काही महिलांना तांत्रिक कारणांमुळे हप्ता वेळेवर मिळू शकलेला नाही. बघा, काही तांत्रिक कारणांमुळे हप्ता जो आहे तो वेळेवर जो आहे, काही महिलांना तांत्रिक कारणामुळे हप्ता वेळेवर मिळू शकलेला नाही. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना, हे बघा, ज्या लाभार्थ्यांना जूनचा हप्ता मिळालेला नाही त्यांना जून व जुलै या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित मिळून 3000 रुपये जमा होऊ शकतात. बघा, सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे. नीटपणे तुम्हाला समजून सांगतो. हे बघा, काही बहिणींना
काही लाडक्या बहिणींना जून हप्त्याचे 1500 रुपये आलेच नाही. तर 1500 रुपये आलेच नाही. काही बहिणी आहेत, तुम्हाला पण जरी आले नसेल तर कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्याला समजायला पाहिजे की कोणकोणत्या बहिणींना 1500 रुपये जूनचे आले नाही. आणि हो, ज्यांना जूनचे बघा, ज्यांना जूनचे 1500 रुपये आले नाहीत त्यांना ते 1500 रुपये प्लस आता जुलैचा हप्ता पण सुरू होत आहे. जुलैचे पण 1500 रुपये, 1500 आणि 1500 3000 रुपये बरोबर. या एकत्रित 2 हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींना 3000 रुपये जुलैचा हप्ता मिळणार आहे. बघा, जुलैचा हप्ता 3000 रुपये कोणाला मिळणार आहे? ज्यांना जून हप्त्याचे 1500 रुपये आलेच नाहीत त्यांना जून हप्त्याचे 1500 रुपये आणि जुलै हप्त्याचे 1500 रुपये मिळून 2 हप्ते एकत्र 3000 रुपये अशा लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. परंतु ज्यांना रेग्युलर सर्व हप्ते मिळालेले आहेत त्यांना मग जुलैचा हप्ता 1500 रुपयेच येईल. आलं लक्षात? चला, जुलैचा हप्ता सुरू झाला का त्याबद्दल माहिती समजून घ्या. तर जुलैचा हप्ता अजूनपर्यंत सुरुवात झालेली नाही. परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी खुशखबर मी तुम्हाला सांगतो. तुम्ही सर्वजण जुलैच्या हप्त्याची वाट बघत आहेत ना, चला त्याबद्दल सर्व काही सांगतो. आता हे क्लिअर झालं ना, 3000 रुपये कोणाला मिळणार आणि 1500 रुपये कोणाला मिळणार, हे सर्व क्लिअर झालं. आणि 4000 सोबत तुम्हाला मी सांगितलं, सोबत 4000 रुपये मिळणार. तर हे 4000 रुपये कशाचे आहेत ते पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हे 4000 रुपये कोणाला मिळणार, कसे मिळणार त्याविषयी तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे व्हिडिओमध्ये. पुढे त्या संबंधित माहिती तुम्हाला मिळणार आहे. ओके. तर लाडक्या बहिणींना जो काही जुलैचा हप्ता आहे, जुलैचे जे काही 1500 रुपये असणार आहेत बहिणींनो, काही बहिणींना 3000 येतील. ज्यांना जून हप्त्याचे 1500 आले आणि त्यांना 3000 येतील. आणि तुम्हाला जरी सर्व हप्ते मिळाले असतील तर मग तुम्हाला जुलै हाचा हप्ता 1500 रुपये येणार आहे. आणि जवळपास 20 ते 25 जुलै या तारखेदरम्यानच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. आता आपण सर्वजण बघत आहोत, सध्या वेळेवर हप्ता जमा होत नाही आहे वेळेवर, कारण निधी येण्यास थोडा प्रॉब्लेम होतो, निधी येण्यास थोडी अडचण होते, तांत्रिक अडचण येतात, त्यामुळे हप्ता येण्यास थोडा उशीर होत आहे. परंतु मीडिया रिपोर्टमध्ये बघा, मीडिया रिपोर्टमध्ये सांगितलं जात आहे आता की जो काही जुलैचा हप्ता आहे, जुलैचे 1500 रुपये आहेत ते तुम्हाला वेळेवर मिळतील. आणि 20 ते 25 जुलै दरम्यान तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. अजूनपर्यंत कोणत्याच लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता आलेला नाही. लवकरच जुलैचा हप्ता सर्व पात्र बहिणींच्या खात्यात टाकला जाणार आहे. आलं लक्षात? तर ही महत्त्वाची अपडेट होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात. सर्व माहिती मी तुम्हाला दिली, एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगितलं. ओके, ठीक आहे. चला आता महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघा. तर लाडक्या बहिणींनो, आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली. जी महत्त्वाची माहिती होती ती सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली. आता आपण आज रोजीच्या ताज्या बातम्या बघणार आहोत. पहिली बातमी तुम्ही बघू शकता. शेतकऱ्यांनो, राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात, पंजाब रावांनी दिली माहिती. बघा, पावसासंदर्भात सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी बातमी आहे खास करून शेतकरी भावांसाठी. महाराष्ट्रामध्ये सध्या बहुतांश भागांमध्ये म्हणजेच उत्तर महाराष्ट्रापासून ते मराठवाडा, पश्चिम, मध्य आणि पूर्व विदर्भात व त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात पावसाची बराच काळ आता उघडीप राहणार असून काही ठिकाणी हलकासा पाऊस पडेल अशी एक शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यासोबतच आता पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली तसेच सातारा व पुणे जिल्ह्यातील काही भागात सतत पाऊस झाला असून या भागात या आठवड्यात बराच काळ उघडीप राहणार आहे. उघडीप म्हणजे पाऊस थोडा थांबणार आहे. तर काही ठिकाणी बघा, तर काही ठिकाणी मात्र अल्पसा पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नक्कीच प्रश्न पडला असेल की नेमका आता मुसळधार पाऊस केव्हा सुरू होईल. तर याबाबत हवामान विभागाने सांगितले की ज्या ठिकाणी अपेक्षित पाऊस झालेला नाही त्या भागात जुलै महिन्याच्या शेवटी व ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील हवामान अंदाज वर्तवला असून तो देखील शेतकऱ्यांसाठी तितकाच फायद्याचा आहे. ओके,
तर शेतकरी भावांसाठी महत्त्वाची बातमी होती, पावसासंदर्भात माहिती होती. चला ही माहिती तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा. चला बातमी नंबर 2 बघा. महत्त्वाची बातमी आहे, अपडेट आहे. तर काय आहे अपडेट समजून घ्या. बातमी नंबर 2 बघा. हे बघा, नवीन पीक विमा योजना आहे तर काय, सहभागी होण्यासाठी 31 जुलै अंतिम मुदत. तर राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना बंद करत नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना पीक विमा हप्ता रक्कम भरावी लागणार असून त्यामुळे बोगस शेतकऱ्यांची संख्या रोखता येईल अशी अपेक्षा कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. नवीन पीक विमा योजनेत समावेश हे बघा, आता तुम्हाला नवीन पीक विमा योजनेत समावेश केलेल्या पिकांची संरक्षित रक्कम तसेच हप्ता रक्कमही कृषी विभागाने जाहीर केली असून हे बघा, यासाठी अर्ज करण्याची जी काही मुदत आहे ती 31 जुलै असणार आहे. कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे बघा ॲग्रिस्ट्रक ID ई पीक पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कर्जदार किंवा अर्जदार बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग इच्छुक असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पीक न्याय विमा संरक्षित रक्कम, शेतकऱ्यांचा विमा हप्ता रक्कम यात जिल्हा न्याय फरक असणार आहे. ओके, तर बघा पीक विमा संदर्भात ही सर्वात मोठी बातमी होती. आणि आता 31 जुलै आता जी काही नवीन पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे शासनाने, तर याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत आहे. आलं लक्षात. तर ही सर्वात मोठी अपडेट होती. 31 जुलैपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. चला ही बातमी समजली. आता शेवटची बातमी बघा. चला शेवटची बातमी शेतकरी बंधूंसाठी आहे. शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. PM किसान योजनेचा हप्ता या दिवशी येणार. बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा निधीची कोट्यावधी शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. हा 20वा हप्ता जून महिन्यात येणे अपेक्षित होते, परंतु हा हप्ता लांबणीवर गेला आहे. त्यामुळे कधीही तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. या योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा केले जातात. या योजनेचा 20वा हप्त्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर केले जातील. मीडिया रिपोर्टनुसार बघा आता माहिती समोर आलेली आहे. ही सर्वात मोठी अपडेट आहे. मीडिया रिपोर्टनुसार PM किसान योजनेचा पुढील हप्ता 18 जुलै 2025 रोजी येऊ शकतो. याच दरम्यान कधीही खात्यात पैसे जमा होतील. या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहारमधील मोतीहारीमधील एका कार्यक्रमात या हप्त्याची घोषणा करू शकतात. दरम्यान अजूनही या हप्त्याबाबत अधिकृत जी आहे ती घोषणा करण्यात आलेली नाही. ओके, तसेच महत्त्वाचं मी तुम्हाला व्हिडिओच्या पहिले सांगितलं की 4,000 रुपये कोणाला मिळणार. बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर मिळणार आहे, तसंच 4,000 रुपये मिळणार आहेत. तर 4,000 रुपये PM किसान योजनेमार्फत शेतकरी भावांना मिळणार आहेत. बघा, ज्यांना 20वा हप्ता आला नाही त्यांना 19वा काय म्हणत आहे मी, ठीक आहे. बघा, ज्यांना 19वा हप्ता आला नाही, हे बघा, ज्यांना 19वा हप्ता आला नाही त्यांना 19वा हप्ता आणि 20वा हप्ता मिळून 4,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे ज्यांना 19वा हप्त्याचे 2,000 रुपये आले नाहीत ते 2,000 रुपये, आणि आता हा 20वा हप्त्याचे 2,000 रुपये, 2,000 रुपये आणि 2,000 रुपये किती होतात, 4,000 रुपये. तर काहींना 4,000 रुपये मिळतील. आलं लक्षात. तर कोणाला 4,000 रुपये मिळणार आहेत त्याबद्दल पण मी तुम्हाला इथे स्पष्ट करून दिलं. आणि बघा, PM किसान योजनेचा हप्त्याची तुम्ही सर्वजण वाट बघत आहेत. तर हा 20वा हप्ता तुम्हाला 18 जुलैपर्यंत मिळू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर या संदर्भात अधिकृत तर काही घोषणा आलेली नाही, परंतु एक ही माहिती आली होती. ओके, ठीक आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये सर्व महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघितल्या. आज रोजीच्या महत्त्वाच्या बातम्या त्या. आणि सर्वप्रथम आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली. ओके, ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी पटापट या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आज आपण सर्व माहिती बघितलेली आहे आणि एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. ठीक आहे, मग आपण भेटू एखादी नवीन
माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये नवीन बातम्यांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.